Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार मंडळी, एस फॉर श्रीकांत देवा म्हणजे गोष्ट गावाकडची मध्ये आज आपण भोपळ्याचे घारगे दाखवणार आहोत. ते कसे करतात ते आपण आता पाहू. चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती ते आपण पाहूयात. आम्ही पहिल्यांदा भोपळा कापून त्याच्या अशा बारीक फोडी केल्यात. त्या आता मी सालं काढून घेतो आणि त्या चिरतो. या पहा, मी आधीच थोड्याशा चिरून घेतल्यात. आपल्याला ह्याच्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही, कारण भोपळ्यामध्ये पाणी असतं. आता हे बघा, वहिनी इथे सालं काढते. असे सालं त्याची काढून घ्यायचेत. यासाठी गूळ लागेल, तो पण आम्ही चिरून घेतो. आणि आपल्याला बिना पाण्यामध्ये करायचे आहेत. तू हा प्रकार कधी खाल्ला होतास का? मी नाही कधी खाल्ला, पहिल्यांदा खाणार. भोपळ्याचे घारगे किंवा पुऱ्या असं म्हणतात. हा तांदूळाच्या पिठामध्येच करतात, पण आम्ही त्याला गव्हाचं पीठ वापरणार आहोत. ओला आहे त्याने सटकते हातात. सालं आपल्याला सावकाश काढायचे आहेत. कारण तो पिकलेला आहे ना, तो हिरवा आहे, तो निघते पटकन. आपण आता याची बारीक फोडी बघा करून घेऊया. पण ह्याच्यात फोडी टाकून घेऊ. तुमच्याकडे कुकर असेल तर तुम्ही त्या कुकरमध्ये सुद्धा तुम्ही वाफवू शकता. गुळ आणि ते थांबा. हां, गूळ आता आम्ही घेतलाय. हा आम्ही अंदाजे घेतो. साधारण आपल्याला 1 वाटीचा अंदाज घ्यायचा आहे. वाटीने मोजून घ्या. पहिल्यांदाच करणार असाल तर 1 वाटीने मोजून घ्या, कारण आम्ही असे घारगे मी करत असतो.
1 वाटीचा अंदाज घ्यायचा गुळाचा. फ्रीजमध्ये ठेवून पांढरा झाला तो. मला तर बस होईल का घेऊ जरासा. थोडासा घे. आम्ही याच्यात कुकरचा वापर करत नाही आहोत. आम्ही कढईमध्येच हे करणार आहोत. तुमच्याकडे कुकर असेल तर तुम्ही असंच कुकरमध्ये करा. करायला एकदम सोपं आहे. बस करते, एकदम जास्त नाही घेत. नको एकदम जास्त. बस होईल. 1 वाटी झाला आपला. आता गूळ ह्याच्यामध्ये मी टाकला आम्ही, तो 1 वाटी आहे अंदाजे पकडला तर. बघू गूळ मला. लाईट सुद्धा आली आमची. आता आपण असंच्या असं गॅसवर ठेवू गरम करायला. मग ह्याच्या पुढची कृती आहे ती आम्ही तुम्हाला थोड्या वेळाने दाखवू. तोपर्यंत ब्रेक घ्या आणि परत इकडेच या. तर हे पहा मंडळी, आम्ही गॅसवरती आपल्या कढईमध्ये भोपळ्याच्या फोडी आणि गूळ असंच ठेवलं. ह्याच्यामध्ये पाणी आम्ही अजिबात घातलेलं नाही. तुम्ही पाहू शकता. पहा, गुळाला पण पाणी सुटलं आहे. भोपळ्यामुळे गुळाला पाणी सुटायला लागलं. आणि आता आपण थोडा वेळ झाकण ठेवूया. आपला भोपळा शिजला, गुळाचं पाणी झालं, भोपळा चांगला अगदी गरगरून शिजू दे. मग आपण गॅस बंद करू आणि मग पुढची कृती करू. जाऊ नका कुठे, परत या. गारगे खायचेत ना. हां, परत या. गूळ आणि हे गरम भोपळा, उकळवलेलं आहे. भोपळ्याच्या फोडी ते आता मॅश करून घेते. हां, त्या एकजीव करून घेतेस का त्या? एकजीव करून घेते. अच्छा, मॅशरनी एकजीव करून घेते. जसं तुम्ही पावभाजीला हे करून घेते, भाजी ती शिजल्यावर हे करून मॅश करून घेताय तसंच आहे. फक्त ती पावभाजीची भाजी असते. चला, आपल्या आता मॅश करून झालेला आहे. आपण भेटू थोड्या वेळाने. येणार आपल्याला जेवढं बसेल तेवढंच आपल्याला घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये बाद झालं सध्या ना. साधारण 1 वाटी घ्यायचं आहे मोठी. मोठी 1 वाटी गव्हाचं पीठ. जेवढं मावेल तेवढं घेतलं आहे. आपण आता असंच पीठ कालून घेऊ आणि भेटू 2 मिनिटांनी. तर मंडळी, आपलं पीठ मळून रेडी आहे. आपण आता याच्या पुढील कृती करूया. तर आपण डायरेक्ट आपल्या
किचनकडे जाऊ. तर मंडळीत हे बघा, आम्ही पान घेतलंय कर्दळीचं किंवा केळीचं. त्याला आम्ही तेल लावून घेतलंय. आता त्यांनी त्याच्या पानावरती थोपटून आपण त्याचे वडे करूया गोल गोल. इकडे घे जरा, इकडे दिसत नाही. हां, आणि इकडे तेल मी तापत ठेवलंय मगाशीच. ते तापलंय चांगलं आपलं. बस. दुसरा एक करते, 2 करते. हाताला तेल लावून घेते का तू? हा, मी हाताला चिकटणार नाही, हाताला चिकटते ना. कारण ते भोपळ्याचं आहे त्यामुळे त्याला पाणी सुटतं. गुळाचं पाणी आहे त्यामुळे त्याच्यात. जरासं बारीक घेऊ नंतर थोडं. तुम्ही हे प्लॅस्टिकच्या पिशवीवर सुद्धा करू शकता, जसं तुमच्याकडे अवेलेबल असेल तसं. एकदम सुक्खं झालं असेल पीठ तर तुम्ही लाटून सुद्धा करू शकता. आम्ही हे जरा ओलसं झालं आहे म्हणून हे केळीच्या पानावरती आम्ही थोपटून करतो. सगळ्यात सोपी पद्धत ही आहे. आता बघा, आता वहिनी तेलामध्ये ते टाकणार आहे. कढई आधीच गरम करून घ्यायचं तेल, आणि मग गॅस आपला बारीक करायचा स्लोला. जास्त गरम करायचं, जास्त मोठा गॅस ठेवायचा नाही, कारण वडे काळे होतील, करपतील लगेच म्हणून. आता मी हे उलट सुलट करतो. तेल बघा आपलं खूप छान तापलेलं आहे. एकीकडे वहिनी तुम्हाला करताना सुद्धा दिसते. आता मी हे ट्रेमध्ये काढतो. हे वडे 4-5 दिवस टिकतात. आमच्याकडे हे वडे खास करून गणपती आणि नवरात्रमध्ये करतात, आणि मार्गशीर्ष महिन्यात.
अजून 2 दाखवूया का? आता नको नको. काढताना दाखवणं बंद कर. तशी लागू नको. त्याच्यावर टम फुगले ना, असे फुगायला हवेत. आंघोळ घाला त्यांना. आंघोळ घातली तरच फुगतात ना. फुगतात. हो, आंघोळ घाला, साबण लावा. याला भोपळ्याचे घारगे म्हणतात. भोपळ्याची भाजी वगैरे आपण करतो, पण घारगे हा प्रकार क्वचित कोण करत नाही, म्हणून आम्ही आज तुमच्यापर्यंत हा दाखवत आहोत. असेच आम्ही घारगे करून घेतो. आपण भेटू थोड्या वेळाने. तर मंडळी, आपले भोपळ्याचे घारगे तयार आहेत. आजचा पदार्थ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. खात राहा आणि जीवनाचा आनंद घेत राहा. बाय बाय. आता मी हे खातो. बाय बाय. पुन्हा भेटू.